मुंबई रेल्वेला धमकी मिळाल्याची बातमी समोर येते। मुंबईतील रेल्वे व्यवस्थेला पाकिस्तानमधील क्रमांकावरून धमकीचा फोन आल्यामुळे खळबळ उडाली आहे। अज्ञात व्यक्तीने 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली असून मागणी पूर्ण नाही केली तर मोठा हल्ला करण्याची चेतावणी देण्यात येते। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे आणि शहरातील प्रमुख रस्ते रेल्वे स्थानकांवर सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। सोबतच संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। या धमकीची चौकशी करण्यासाठी दहशतवाद विरोधी यंत्रणाही सतर्क झाल्यात। प्राथमिक तपासामध्ये हा कॉल पाकिस्तानमधील नंबरवरून आल्याचं समोर येत आहे। त्यामागील हेतू आणि संबंधित व्यक्तीचा शोध घेतला जातोय। मुंबईतील लोकल रेल्वे सेवा ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते आणि त्यामुळेच या धमकीला अत्यंत गांभीर्याने घेतलं जात आहे। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन देखील पूर्णपणे सज्ज आहे। सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचं देखील सांगण्यात येत आहे। दरम्यान या धमकीमुळे आता शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे।